आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा, वर्तक साहेब आपले जुने क्लायंट आहेत, त्यामुळे आपण त्यांना बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. पण कुठलाही क्लायंट जर आपला एम्प्लॉयशी अशा पद्धतीनं वागत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना. आपले एम्प्लॉईज हे आपले पगारी नोकर नसून आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत असं समजा, असं तुम्हीच सांगता. नली, जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. गोदावरी फूड्सच्या कुठल्याही एम्प्लॉईचा अपमान हा आमचा अपमान आहे असं मी समजतो. आय एम रिअली सॉरी. या तिकडीचा डोक्याला तापच झालाय. जास्तच नडते ही नली. काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. बाबा, बाबा, आता काय आमंत्रण देऊ का? बस गाडीत. अहो, एकदा माझं ऐकून तरी घ्या प्लीज. काय ऐकून घ्यायचं तुझं? मुलगा जेव्हा मुद्दाम बापाला त्रास होईल असं वागतो ना, मनमानी करतो, तेव्हा बापाला काय यातना होतात ते तुझ्यासारखे विश्वासघातकी मुलाला नाही कळणार. मी कायम तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. वाटायचं खोतांचं नाव लौकिक वाढवशील तू, पण तू माझ्यावरच उलटलास. असं कर, आडनाव बदलून घे आजपासून. खोत नको लावूस, गावडे आडनाव लाव. त्या अपशकुनी मुलीला सपोर्ट करतोयस, तिला सॉरी म्हणतोस. बाबा जर मालक आहेस तू गोदावरी फूडचा. शोभतं का तुला हे? बाबा, जर एखाद्याची चूक नसेल तर त्याची बाजू नको का घ्यायला आपण? उलट उत्तर देऊ नकोस. बस गाडीत. तुला गोडाऊन मध्ये सोडतो. काम जमलं की घरी ये. येस मॅम. कोणाला भेटायचंय? हे विचारणारी तू कोण? मी इथे काम करते, स्टाफ आहे इथली, नलिनी गावडे. म्हणजे नोकरच ना?
मी नोकरांशी बोलत नाही. पण कसं आहे ना मॅम, आत्ता ऑफिसमध्ये कोणीच नाही आहे, इवन बॉस सुद्धा नाही आहेत. तुमचं जे काही काम आहे तुम्ही मला सांगू शकता. एकदा सांगितलं ना, नोकरांशी बोलत नाही मी. ठीक आहे मॅम, येते मी. पण ठीक आहे, तरी एक काम कर, हे घे. हे महत्वाचं एन्व्हलप आहे. फक्त बाबाराव खोतांच्या हातातच पोहोचलं पाहिजे. आणि एकदा का त्यांना मिळालं की त्यांना मला कळवायला सांगायचं. ओके मॅम. उगाच शहाणपणा करायचा नाही. हं? ओके मॅम. हे बघ वेद, डिस्पॅच झालेला सगळा माल, शिल्लक असलेला माल सगळं व्यवस्थित चेक कर. सगळी डिटेल्स बघ. हा, आणि हा नंतर लिस्ट काढ. ओके. हा सर, हा. काम संपल्याशिवाय घरी येऊ नकोस. ठेव पण. तू निर्लज्ज आहेस का ग? या घरात पाऊल ठेवायची हिंमत कशी झाली तुझी? चल बाहेर हो, चल गेट आउट. सर माझं ऐकून तरी घ्या. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तू काय समजतेस ग मला? मला काही कळत नाही का? वेदला जाळ्यात ओढण्यासाठी तुझी ही सगळी थेर चालली आहेत. तुला शेवटची वॉर्निंग देतो, वेदचा नाद सोड. आणि कोण आहेस, कोण ग तू? काय ऐकून घ्यावं मी तुझा? गेट आउट. चल निघ. सर मी काय नुकसान केलंय तुमचं? काय वाईट केलंय? का इतकं सतत रागराग करता माझा? ए, रडगाणं गाऊ नकोस इथे. चल निघ, चल. जाते. ते आधी हा एन्व्हलप घ्या. काय रे?